सकाळची सुरुवात मस्त थंडगार वातावरणामध्ये सूर्याचं दर्शन घेत झाले. सकाळी छान अशी चूल पेटवली आणि शेकोटीबरोबर चुलीवर अंघोळीसाठी पाणीसुद्धा गरम होत होतं. अंघोळ झाल्यानंतर मला आणि अन्वीला माझ्या सासूबाईंनी मंडपाच्या पाया पडायला सांगितलं, म्हणून आम्ही त्याला हळद कुंकू लावून त्याच्या पाया पडत आहे. आज संध्याकाळी पुऱ्या बनवायचा कार्यक्रम आहे, म्हणून ह्याच्यासाठी ना सारण बनवलं जातं. हे रवा आणि गुळाचा पाक मिक्स करून रव्याचं सारण बनवतात आणि नंतर रात्रीच्या सगळ्या बाया एकत्र येतात आणि ह्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लागतात. गव्हाचं आणि मैद्याचं पीठ मिक्स करून ह्याचं कणिक बनवलं जातं. कणिक बनवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जसं आपण पुरणपोळीचं पुरण भरतो तसं रव्याचं सारण भरायचं. म्हणून तर बघा रव्याचं सारण भरतात आणि ते व्यवस्थित क्लोज बंद करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर छोट्या छोट्या अशा पुऱ्या लाटतात. हे 4 ते 5 जणी असं सारण भरून देतात आणि बाकीचे जणी ह्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटतात. दुसरीकडे लगेच कढई गरम करतात, त्याच्यात तेल टाकून तेल छान व्यवस्थित गरम झाल्यानंतर जितक्या जास्त तळण्या इतक्या पुऱ्या झाल्या की त्या एक एक पुऱ्या त्याच्यामध्ये सोडतात आणि मस्त अशा लालसर खुसखुशीत होईपर्यंत त्यात तळून देतात. मस्त असं तळून झाल्यानंतर हे आपल्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. आणि ह्या पुऱ्या एवढ्या साऱ्या बनवल्या त्या आपल्याला सगळ्या गावात वाटायच्या असतात, म्हणून बनवतो. हे सगळं बनवून झाल्यानंतर जेवढ्या जणी पुऱ्या बनवायला आल्या होत्या त्यांना हे पुऱ्या आणि कुरडई जी तळलेली आहेत ती एक एक देतात. हे सगळं करता करता आम्हाला रात्रीचे 12 वाजले आणि दुसऱ्या दिवशी हळद आहे म्हणून पुन्हा सगळ्यांच्या हातावर मेहंदी काढायची होती, म्हणून आम्ही सगळ्या बहिणी प्रत्येकाच्या हातावर मेहंदी काढत होतो आणि एवढं सगळं होतं आम्हाला रात्रीचे 2:30 वाजले. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.